नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखा वतीने पुण्यात पालखीचे स्वागत। पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट। जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पुण्यात मुक्काम निमित्तानं धार्मिक पूजा, टाळ मृदुंग नामाच्या गजरात सर्व भजनात विविध पारंपरिक खेळ, नृत्यात सारे वारकरी दंग, जणू भक्ती मार्गात वारीत पायी पायी चालता दिसला मला प्रत्येकात पांडुरंग। ना कसला त्रास ना कसली चिंता, पंढरपूर वारी अशी ही खास। सर्वत्र माणसांमध्ये पांडुरंग दिसतोय आज, पांडुरंग उभा आहे माझा आस मला भास। आषाढी एकादशी येईल, पंढरपूर वारी पूर्ण होईल, विठ्ठलाचे डोळे भरून दर्शन होईल सदैव अशी आस। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखा वतीने पालखीचे पुण्यात स्वागत। इथं सर्व भक्ती सेवांचे आयोजन, पुरोहित आघाडी अध्यक्ष पालखी सोहळा, वारकरी सेवक मुख्य पुजारी श्री संतोष वैद्य गुरुजी तसेच तालुका संपर्क केले। वैद्य संतोषराव वैद्य, आमच्या ताई आणि सगळ्या ताईची सगळी जे मंडळी आहे फार प्रेमाने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी त्यांनी पंगत दिली। म्हणून आम्हाला एक वाटतंय की बाबा हे जे माऊलीचा सोहळा आहे म्हणूनच आमच्या ह्याच्यामध्ये मागणी केलेली आहे। जसं माऊलीनं पसायदानामध्ये मागणी केली की बाबा हे सगळं तसंच नामदेव महाराजांना ह्याच्यामध्ये मागणी केली, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाग्य। म्हणून अशा प्रकारचं ह्या ठिकाणी संत महात्म्या वाङ्मया हे ते पाहिलं आपण तर खरोखरच माणूस हा कुठं आहे, काहीच नाही, परंतु माणसाला फार मोठा अहंकार आहे। त्या अहंकारामुळे माणूस वाया गेलेला, फक्त या वारीमध्ये याचं ते अहंकार घालण्यासाठी याचं। आता आपल्याला वाटत मी असं केलं, मी तसं केलं, मी वारीत एवढे माणसं आणली तेवढी काही नाही, सांभाळणारा भगवंत असतो, परंतु माणूस आपल्यावर घेतो आणि स्वतःचा अहंकारी बनतो आणि वाया जातो। म्हणून हे कसं आहे या ठिकाणी अशा प्रकारची वारी आहे। ही वारी सगळ्यांना केली, सगळ्यांना आनंद घ्यावा, आनंद ह्या वारीमध्ये आनंद घ्यायचा बिन आनंद द्यायचा आणि तितकंच महत्व आहे। काम करणाऱ्या माणसाला, सेवकाला, सगळ्याला सारखं महत्व आहे, सारखं पुण्य आहे आणि त्याचं फळ सुद्धा सारखं। हे तर आपण सगळ्यांना ऐकत आले आता, बाकी काही नाही। या ठिकाणी आमच्या ताईनं ताईच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हो ना, मग हे आता तुम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यांनी आम्हाला एवढं मोठं सहकार्य केलं। त्या इथं या ठिकाणी जागा देण्यासाठी मेटेकर साहेब होते, आता ते आज नाही तर, आणि त्यांचा सगळ्याचा संपर्क आमचे दीपक भाऊ वैद्य, संतोषराव वैद्य आमच्या गावाला आले होते। म्हणून आम्हाला हे या ठिकाणी ते आपले तुपे साहेब, संतोष तुपे, माने साहेब हे सगळ्यांना त्या दिवशी आले, म्हणले बाबा तुमची कशी व्यवस्था। मी म्हणलं आम्हाला व्यवस्थेची गरज नाही, कशी व्यवस्था असेल तशी आम्ही अवस्था तयार करतो, आम्हाला म्हणजे वारकऱ्याला व्यवस्थेची गरज नाही बाबा। आम्हाला हेच नाही देत ना, आमचा कोणता वारकरी तुम्हाला म्हणणार नाही आमचं असं काय केलं तसं काय केलं, आम्ही म्हणलं बाबा फक्त आम्हाला पाण्याची व्यवस्था करा बस। मग त्याप्रमाणे त्यांना म्हणजे पाण्याची काय आता बघा ना एवढं मोठं पाण्या पावसामध्ये आम्हाला कुठं जायची गरज नाही, काय एवढी मोठी छान व्यवस्था केली। तुपे साहेब, माने साहेब, आणखीन त्यांचे सहकारी
त्या दिवशी बरेच लोक भेटले, पण सगळ्यांचं काही नाव माहीत नाही मला. म्हणून आता आम्हाला काय वाटतं की किंवा या ठिकाणी आता उद्याच्याला तुपे साहेबांना म्हणले बाबा नाश्ता बी आमची, पंगत बी आमची. मी म्हणलं आता आम्ही तुमच्या दारात आहे, तुम्हाला जेवढी सेवा करायची करा, आम्ही तुम्हाला काय म्हणणार नाही. आता ते पंगत बी दिली, नाश्ता बी दिला आणि ताईनं या ठिकाणी आम्हाला सहकार्य आमच्या वतीनं. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.